नमस्कार. खरं म्हणजे जे जे काही म्हणायचं आहे ते हरिश्चंद्रांनी म्हटलेलंच आहे. तरी त्या व्यतिरिक्त मला जे म्हणायचं आहे तेवढंच मी म्हणणार आहे. सर्वप्रथम राघवेंद्र जोशी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांचे आभार मानते. आभार अशासाठी की काही चरित्र ही अशी असतात की जी निरनिराळ्या अंगांनी दस्तावेज म्हणून उपलब्ध झाली पाहिजेत. एक यानंतरच्या 20 वर्षांनी हे पुस्तक वाचताना भीमसेनांची गाणी ऐकणारा माणूस हा निव्वळ श्रद्धाळू नसणार आहे. तर त्या काळच्या परिस्थितीमध्ये भीमसेन काय होते ह्याचीही जाणीव करून देणारं एक दस्तावेज म्हणून या पुस्तकाकडे पाहिलं जाईल आणि ते तशा स्वरूपात मांडायला जे धाडस लागतं ते धाडस तुम्ही दाखवलं याच्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे या पुस्तकातली अत्यंत संयत शैली. एखादा जखमी पक्षी आपल्या तुटलेल्या पंखाकडे बघतो आहे आणि तो आपल्या भळभळत्या जखमेबद्दल त्याच वेळी वेगळ्या तऱ्हेने साक्षीत्वानी बघून त्याच्याबद्दल काहीतरी मांडतो आहे. त्यावेळेला ते मेलोड्रामॅटिक होण्याची अत्यंत मोठी शक्यता असते. ते टाळून तुम्ही ज्या संयत अशा शैलीमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे ते खरोखरच एक लेखक म्हणून मला फार असूया वाटली तुमची. कठीण आहे ही गोष्ट आणि ते संयत असताना सुद्धा ते स्फोटक आहे. हे वाचताना तुम्हाला लक्षात येईल. ते मी समजावून सांगण्याची गरज नाही कारण हे पुस्तक हातात घेणारा माणूस काही थिल्लर असणार नाही. तो कुतूहलाने जसं ते वाचेल तसंच ते अत्यंत संवेदनशीलपणे वाचेल कारण हे पुस्तक या माणसाने लिहिलेलं आहे त्यातच त्याला त्या वेदनेची मुळातलीच जाणीव आहे. अशी माणसंच हे पुस्तक वाचणार आहेत आणि ज्या पद्धतीने आज लोक इथे उपस्थित आहेत मला अतिशय आनंद झाला की एक निराळं वर्षन त्याबद्दलही लोकांना काही म्हणायचं आहे, काही जाणायचं आहे. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही एका रिसेप्टिव्ह समाजाची एक ओळख देतं आणि ते मला अतिशय आनंदाचं वाटतं. संहितांबद्दल हरिश्चंद्र बोलला. संहिता खूप निरनिराळ्या असतात. म्हणजे आता ह्या पुस्तकामध्ये जी आहे ती एक संहिता आहे. प्रत्यक्ष आपल्या अत्यंत जवळच्या जिथे आपण अत्यंत अनौपचारिकपणाने आपण व्यक्त होऊ शकतो ती एक दुसरी संहिता असते जी संहिता आपल्याला थोडं कमी जपून व्यक्त करू देते. आणि तिसरी एक संहिता असते जेव्हा अगदी जवळच्यांची सुद्धा गर्दी पांगल्यानंतर आपण स्वतःशी एकटे उरतो तेव्हाची संहिता. तेव्हा आपण काय म्हणत असतो आणि त्यानंतर आपण जेव्हा आत वळतो तेव्हाची एक संहिता. अशा 4 संहिता एकूण असतात. तर त्या 4 संहितांपैकी 3 संहितांची सूचना जी संहिता करून देते ती संहिता श्रेष्ठ असते. या अर्थाने हे पुस्तक श्रेष्ठ आहे कारण ते पुस्तक वाचताना तुम्हाला इन बिटवीन द लाईन्स जे हरिश्चंद्र म्हणाला ते आणि तुम्ही त्या भूमिकेत गेल्यानंतर तुमचं काय होईल हे करू देते. आणि त्यामुळे एकाच वेळेला तुम्ही 4 पद्धतीने त्या गोष्टींकडे पाहता आणि कुठे गोष्ट एडिट झालेली आहे, कुठे गोष्ट पुस्तका स्वरूपात व्यक्त होते आहे म्हणून वेगळी आलेली आहे हे समजदार वाचकाला समजतं
आणि ते त्याला अतिशय नेमक्या ठिकाणी सलतं, बाण नेमक्या ठिकाणी लागतो. त्याबद्दलही मला राघवेंद्र जोशी यांचं अभिनंदन करायचं आहे. खरं म्हणजे मला ह्या पुस्तकाच्या बाबतीत एक मी माझा अनुभव सांगते की मला वाचताना इतकं मी हळू वाचते, म्हणजे मी वाचतच नाही त्यामुळे जवळजवळ. परंतु ह्या पुस्तकाची संहिता जेव्हा येशूनी मला दिली त्यावेळेला मला थांबताच आलं नाही. इतकी ओघवती अशी ही संहिता आहे की ह्याच्या पुढे आणि ते काही असं कुतूहलजन्य म्हणजे असं काहीतरी सस्पेन्स कादंबरी आहे वगैरे अशातला काही भाग नाही, परंतु इतकी ओघवती आणि सहज शैली आहे की तुम्ही पुढे वाचत जाता. आणि मी हे सगळं वाचलं आणि माझ्या ते अतिशय लक्षात राहिल्या त्यातल्या कित्येक गोष्टी, आणि इन बिटवीन द लाईन्स त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्थातच जास्त लक्षात राहिल्या. जाणवलं असं की आपण म्हणजे कलावंत हा काही वेगळा असतो असं मानायचं कारण नाही, तोही मनुष्य असतो असं आपण मानतो. मला थोडंसं वेगळं वाटतं की कलावंताची जी सगळेच जण आपण खरं सांगायचं तर सरमिसळ असतो, म्हणजे याच्यात काही वाद नाही आणि ह्याच्यात काही नवीन नाही आहे. आपण सगळेच जण सरमिसळ आहोत, आपण सगळेच जण उदात्त आणि हीन आहोत, आपण सगळेच जण दुष्ट आणि सुष्ट आहोत, आणि उदार आणि कंजूष आहोत. ह्या सगळ्याच द्वैताच्या सततच्या झगड्यामधलं आपण प्रत्येक क्षणाला एक एक प्रॉडक्ट आहोत. तर त्याच्यामुळे सरमिसळ तर आहेच, आणि भीमसेन त्याला अपवाद असतील अशातला भाग नाही. परंतु कलावंताची जी पॅशन असते आणि त्याचं जे प्रिऑक्युपेशन असतं त्याच्या बहुतांश अस्तित्वाला एक जो शोध, त्या शोधाची प्रेरणा आणि अभिव्यक्तीची प्रेरणा जी व्यापून असते ती त्याला इतर माणसांपेक्षा थोडंसं वेगळं करते. त्याचे पाय थोडेसे जमिनीवरनं थोडेसे वेगळे होतात असं मला अलांघ्य काही नाही आहे त्याच्यामध्ये. तो दुसऱ्या बाजूला जेव्हा हे नसतं त्यावेळेला तो मनुष्यच असतो, साधा मनुष्यच असतो, स्खलनशील मनुष्यच असतो, याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु कलावंत आणि मनुष्य, साधा मनुष्य ह्याच्यामध्ये मी कलावंत म्हणजे कलावंताबरोबरच मी कुठल्याही शोधाने प्रेरित झालेला, कुठल्याही कुतूहलानी, कुठल्याही पॅशननी एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणारा माणूस म्हणेन. मग तो सायंटिस्टही असेल. हां, म्हणजे मी कलावंत म्हणजे नुसता कलावंत असं म्हणत नाही आहे. कुठल्याही गोष्टीनी, म्हणजे ते गांधीजी सुद्धा असतील की जे एका स्वप्नाने पछाडला गेलेला माणूस आणि सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये एक थोडासा फरक असणार, आणि थोडा काळ तरी ते आपल्या त्यांचं अस्तित्व आणि त्यांची जाणीव ही थोडीशी वेगळ्या गोष्टींनी व्याप्त असते. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये काही वेगळे निकष लावायचे का, हा एक कायमचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर मी देऊ इच्छित नाही आणि मी कुठल्याही निष्कर्षाला येऊ इच्छित नाही. इथे सर्वात महत्त्वाचं या पुस्तकातलं जर काही असेल तर त्या ताटातुटी आहेत, वियोग आहे. आपल्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत. रामानी सीतेला टाकलेलं आहे, ती गर्भार असताना, तिला ठाऊक नसताना तिला वनात सोडलेलं आहे. कृष्णाने राधेला टाकलेलं आहे, जेव्हा त्याला बुद्धानी यशोधरेला सोडलेलं आहे. ही 3 फार मोठ्या माणसांची आणि ज्यांना आपण आदर्श मानतो अशा जवळजवळ दैवतांची अशी उदाहरणं आपल्याच पुराणकथांमध्ये आहेत, इतिहासात आहेत. पण त्या टाकलेपणांच्या मागे वेगळ्या वेगळ्या प्रेरणा आहेत.